तर यावेळेस एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातून पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुणे जिल्ह्यात एक हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। पौडजवळ हे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुणे जिल्ह्यातल्या पौडमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय। तर एक अतिशय महत्त्वाची दुर्दैवी बातमी, पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। पौडजवळ, पुण्याच्या पौडजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। तर ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने हे हेलिकॉप्टर पुण्यात पौडजवळ कोसळलं आणि त्याची दृश्य देखील आता समोर येत आहेत। पुण्यामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे। या हेलिकॉप्टरमध्ये नेमकं कोण होतं, किती लोक या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, या संदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सागर, हे हेलिकॉप्टर नेमकं कोणाचं होतं आणि हे हेलिकॉप्टर, ही दुर्घटना नेमकी किती वाजता घडलेली आहे, या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्की आपण जर बघितलं तर पौडजवळ हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे आणि 1 तासापूर्वीची घटना आहे। पावसाचा वेग जो आहे तो घाटमाता आणि या परिसरामध्ये जास्त आहे। हे हेलिकॉप्टर जे आहे ते पडतानाचा व्हिडिओ जो आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टर मध्ये 4 लोक होते। 4 पैकी 2 जण जे आहेत ते गंभीर आहेत आणि 2 जण जे आहेत ते जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात गंभीररित्या। या हेलिकॉप्टर मधले वैमानिक जे आहेत त्याबाबत पोलीस जे आहेत ते माहिती घेत आहेत। नेमकं हेलिकॉप्टर मध्ये कोण होतं, काय होतं, 4 लोक माहीत असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। पौड पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यामुळे पावसाचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर जे आहे ते खाली पडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र पावसामध्ये हेलिकॉप्टर उडलं कसं आणि त्याला परवानगी भेटली कशी, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत। त्यामुळे घटनास्थळी पौड पोलीस दाखल आहेत। जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास आता जो आहे तो सुरू आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात हेलिकॉप्टर कोसळतानाची ही घटना देखील कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। सगळ्यात आधी आपण साम टीव्हीवर ही दृश्य बघतायत। पुण्यातल्या पौडजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि 4 जण इथं जखमी असल्याची माहिती देखील आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी दिलेली आहे। पुण्यामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळतानाची दुर्घटना घडलेली आहे। पुण्यातल्या पौडजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। हेलिकॉप्टर नेमकं कोणाचं होतं, हे हेलिकॉप्टर इथून कुठे जात होतं, परवानगी हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला कोणी दिली होती, या संदर्भातली सगळी माहिती आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल। परंतु एकंदरीतच राज्यात सर्वदूर पाऊस आहे आणि त्या पावसामुळेच हेलिकॉप्टर कोसळलं का, अशी शक्यता आता इथं उपस्थित आहे।